चला मंडळी, आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. भाग्यश्रीताई, पुढची रेसिपी काय आपली? पुढची रेसिपी आपली अशी आहे की अंड्याचा डोसा. अंड्याचा डोसा. हे तुम्ही कुठे शिकलात म्हणे? हे मी घरीच शिकलात? घरीच करून बघितलं? हो, करून. किती वेळा चुकले तुम्ही करताना? नाही सुरुवातीला नाही चुकले. काय सांगताय? नाही, माझा स्वतःचा केटरिंगचा बिझनेस असल्यामुळे मी नाही चुकत. आधी विचार करून तुम्ही सगळं व्यवस्थित. हो हो. ओके, अंड्याचा डोसा. मला साहित्य सांगता काय काय? आता हे उडदाची डाळ, तांदूळचं हे डोशाचं पीठ असतं, तेच पीठ आहे. त्यानंतर हे अंड फेटलेलं, आलं लसूण मिरची पेस्ट आहे, हे बटर, मीठ. ओके, पण हे जे तुम्ही बनवलेलं हे कसं बनवलंय म्हणजे परत एकदा? म्हणजे 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, ते भिजवून सकाळी भिजवून रात्री वाटून दुसऱ्या दिवशी. अच्छा, म्हणजे हा 1 दिवसाचा प्रोसेस. हो हो हो. आज सकाळी हे भिजवायचं, रात्री तुम्ही काय केलं? तुम्ही त्याचं ग्राइंड करून रात्रभर तसंच ठेवून सकाळी. ओके, तुम्हाला हे जर करायचं असेल ना तर प्लॅनिंग लागेल. विदाउट प्लॅनिंग हा तुम्हाला येणारच नाही. हा नाही. तिथे तवा तापत ठेवलेला आहे आणि इथे सगळं झालेलं आहे. आता काय करणार तुम्ही मला सांगा? आता आपण प्रथम पहिले बटर. तुम्ही जरा मोठ्याने बोला ना, म्हणजे काय? आता पहिल्यांदा आपण तव्यामध्ये बटर. अच्छा, मोठा ठेवू काय? चालेल. एवढा मोठा बनवणार आहे डोसा का छोटा बनवणार आहे? नाही चालेल. आता त्यानंतर आपण आता हे याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. मीठ घालून असं मिक्स करून घेऊ. पळीच्या साहाय्याने आपण हा डोसा मस्त. आता हे आलं लसूण मिरचीची पेस्ट त्याच्यावर पसरवायची. ही आपल्याला आवडीनुसार आपण हे सुचायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आता आपण त्याच्यानंतर हे आपण फेटलेलं अंड आहे ना ते त्याच्यावर पसरवायचं. तुमचं जे असं ऑर्डर असते तेव्हा तुम्ही स्वतः उभं राहून काम करता? स्वतः मी स्वतः. त्याशिवाय मला समाधान वाटतच नाही. हां, कारण ते म्हणजे मालक स्वतः असलं की बाकीचे बरोबर काम करतात सगळे. आता आपल्याला किती वेळ लागेल साधारण? हे 5 मिनिट. अच्छा, पलटी मारायचं का काय? नाही, पलटी नाही मारायचं. थोडंसं चुकूनही पलटी मारायची नाही, हे महत्त्वाचं. नाही. आता हे थोडंसं अंड असं बॉईल होत येतं. बॉईल थोडंसं होतं असं वाटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पुन्हा बटर वरून परत बटर. आता मोठा करू काय? चालेल. खालून सुटेल का ते? आपण तुम्ही आधी बटर अगोदर आपण लावून घेतलेले, त्यामुळे ते सुटून येतो डोसा. फर्स्ट क्लास. थोडंसं म्हणजे मुलांना कसं आपण फक्त तांदळाचं पीठ उडदाची डाळीचा डोसा करतो तर तो नॉर्मली होतो. त्याच्यानंतर हा आता थोडंसं चेंज, जरा वेगळा मुलांना डोसा असला पण थोडासा वेगळा अंडा डोसा. म्हटल्यावर जे काय करायला लागतं ना आयुष्यात, मला काय तोड नाही आहे. हे केटरिंगचे जरी व्यवसायात असले तरी त्यांचा फोकस मूलच आहे. आता हे झालंय, हे कसं काय समजणार? आता हे आपल्याला अंड असं फुगून आलेलं दिसणार आपल्याला वरती. ओके, झालं जवळजवळ. आता हे बघा, हे साईडने असं होत आलंय, पाहिलं? सुकत आलं ते असं. त्यामुळे असं डोसा अंड्यामुळे असं फुगून येतो डोसा. नाही तर नॉर्मली आपण डोसा करतो तो असा फुगत नाही. हे अंड्यामुळे असं फुगून येतो डोसा. आता ह्याचा आपण असा पलटी करू. रेडी टू सर्व. प्लेट मध्ये घेऊन फक्त कापले की सर्व. ओके, बस प्लेट मध्ये घ्या, 3 तुकडे पाडा. मी म्हणतो नका त्या भानगडीत पडू. भूक लागली की सुरू करायचं लगेच.